नमस्कार मित्रांनो, निफ्टीच्या पोस्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. शुक्रवारला 3 तारखेचा निफ्टी आपण बघत आहोत सध्याला. आणि आपण मार्केट ओपन झाल्यास तुम्हाला एक ट्रेड दिला होता की मार्केट इथनं वर जाईल, एक फॉर्मेशन बनवून मार्केट खाली येऊ शकतं. आणि यासाठी आपण सांगितलं होतं की ही जर लेवल ब्रेक होत असेल, 5 मिनिटची कॅन्डल जर सस्टेन होत असेल तर आपण इथे ट्रेड घेऊ शकतो. लाईव्ह मध्ये काय ट्रेड दिला होता मी बघूया आपण. हा आपला 3 तारखेचा व्हिडिओ लाईव्हचा. आणि यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल तर एक 15 मिनिटानंतरच आपण ट्रेड दिलेलं की मार्केट या साईडला जाऊ शकतं, अप एक हाय लागेल आणि त्यानंतर रिटेस्ट नंतर आपण बाईंगचा विचार न करता सेलिंगचा विचार करायला हवा. कारण सिंपल होतं, ही एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला माहिती होती आपल्या लेवलनुसार 22,760 किती 22,780. आणि इथे ओआय डेटा पण जर तुम्ही बघितला असेल तर कॉल रायटर थोडेसे जास्त दिसत आहेत. तर जोपर्यंत मग हा ओआय डेटा कॉम्प्रोमाइज होत नाही तोपर्यंत बाईंगचं तसंही मार्केट बनलं नसतं, म्हणून मग आपण सेलिंगचा ट्रेड दिला होता तुम्हाला. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल आणि एक चांगलं प्रॉफिट बुक झालेलं. 22,700 पर्यंतचं आपलं टार्गेट होतं आणि आपले टार्गेट हिट झालेले आहेत. आपले रोजचे लाईव्ह मार्केटमधले टार्गेट हिट होत आहेत. जर तुम्हाला ट्रेडिंगची आवड असल्यास, इच्छा असल्यास तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जॉईन होत चला. प्लस पोस्ट मार्केट ॲनालिसिसचे जे व्हिडिओ आपण बनवतो त्याला व्यवस्थित बघत चला, जेणेकरून तुमची आयडियाज क्लिअर होतील. आपण या व्हिडिओजमध्ये प्रयत्न करत आहे की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये ट्रेड करता यायला हवेत. मार्केट फार मोठी गोष्ट आहे. पूर्ण मार्केट शिकणं आणि त्यानंतर ट्रेड करणं ह्या दोन कॉन्सेप्ट वेगळे आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट सायकल हातात देऊन चालवायला शिकवत आहे. मार्केटमध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत, खूप सारं नॉलेज पडलेलं आहे, त्यामुळे मी पण तेच काम करणार नाही आहे इथे तुम्हाला नॉलेज द्यायचं म्हणून. मी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देणार, ज्याच्या बेसवरती तुम्ही रोज कशी ट्रेड घ्यायची ते लर्न करणार आणि एक छोट्या 15-20 हजाराच्या कॅपिटलवरती 1,500 रुपयाचा डेली इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. जास्त होप ठेवू नका. कॅपिटल जेवढं मोठं तेवढं जास्त आपण रिटर्न्स कमवू शकतो आणि कॅपिटल जेवढं छोटं असेल तेवढं रिटर्न्स कमी असतात. तर सुरुवात करताना 15-20 हजाराचं कॅपिटल ओके आहे आणि सिंगल लॉटमध्ये काम करा. मॅक्स टू मॅक्स 50 किंवा 100च्या क्वांटिटीमध्ये तुमचं काम असायला हवं. तर तुम्ही जर हे व्हिडिओज रेग्युलर बेसिसवरती बघत राहिलेत लाईव्ह आणि पोस्ट मार्केट ॲनालिसिस, तर तुम्हाला डेफिनेटली मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेड करता येईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही ऑन करू शकाल. सो लेट्स गेट बॅक टू द ओरिजिनल स्क्रीन. आपण बघितलं होतं इथे की हा ट्रेड आपला परफेक्ट गेलेला, पण त्यानंतर 22,700 आपण बोललेलो. 22,700 ही लेवल होती ती. आणि तुमचा जर एस एल पॉईंट वगैरे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं असेल तर तुमचा हा एस एल होता, तुमची एंट्री आणि तुमचं हे टार्गेट जवळपास किती 70-80 पॉईंटचं टार्गेट. बघा इथे एस एल किती दिलेलं, आपण फक्त 10 पॉईंटचा एस एल तुम्हाला दिलं होतं आणि जवळपास 57 पॉईंटचं टार्गेट. सो दॅट वॉज अ नाईस ट्रेड. त्यानंतर मार्केटला पकडणं थोडंसं डिफिकल्ट झालं असतं कोणासाठी, कारण ओआय डेटा त्यावेळेला काही स्ट्रॉंग नव्हतं. 22,700 नंतर मार्केट इथे बघाल तुम्ही तर ओआय डेटा आपल्याला पुट रायटर जास्त दाखवतात, तर इथनं बाउन्स करू शकलं असतं असं आपलं अनालिसिस सांगतंय. 22,700 म्हणजे कुठली ही लेवल, आणि तुम्ही आता बघत आहात की ही लेवल सुद्धा मार्केटने तोडलेली आहे, राईट. आणि ओआय डेटा चेंज झालेला, त्यामुळे मग आपण या लेवलवरती बाईंगचा विचार करत राहिलो असतो आणि मार्केटने काय केलेलं आहे बघा, आणि आपल्याला बाईंगचा ट्रेडच जनरेट केलेला नाही, होऊच दिला नाही. तर ही रॅली घुसणं थोडंसं अवघड बनतं मग, कारण या लेवलला आपण विचार केला असता की जर इथे सस्टेन करताय मार्केट खाली आलं, इथून वरतं जात आहे, इथे सस्टेन करत आहे, तर आपण काय केलं असतं, बाईंगचा विचार केला असता, जो की आपला झाला नाही. आणि खाली पडेल मार्केट असं आपला ओआय डेटा आपल्याला सांगत नव्हतं.
त्यामुळे मग आपण डाऊनचा ट्रेड घेतला नसता आणि मार्केट खाली चालला गेला. आणि इथेही तसंच इतका फॉल झाल्यानंतर मार्केट जोपर्यंत ही लेवल तोडत नाही तोपर्यंत आपण बाईंगचा ट्रेड घेऊ शकत नव्हतो. याच्यावरती जर मार्केट सस्टेन होत असेल, काही आपल्याला प्राइस ऍक्शन दिसत असेल, तर मग आपण बाईंगचा विचार केला असता किंवा मग सेलिंगचा विचारही आपण इथून करू शकलो असतो. जर या लेवलच्या खाली जर मार्केट येत आहे, रिटेस्ट देतोय, तर मग आपण विचार केला असता त्याचा या पद्धतीने. चला असो, काय झालेलं. आता आपण बघूया की मार्केट उद्या काय करू शकतो. सोमवारला 6 तारीख. तर आपण डेली अनालिसिस मध्ये आपण डेली कॅन्डलला आपण बघितलेलं आहे. आता तिथे थोडंसं लार्जर स्केलवरती आपण अनालिसिस करू आणि लार्जर स्केल आपल्याला काय सांगते बघूया आपण. यामध्ये आपल्याला ऑल टाइम हाय भेटलेला आहे मार्केटचा 22,800 समजा. आता जोपर्यंत 22,800 सस्टेन होत नाही आणि ब्रेक होत नाही ब्रेक होत नाही आणि सस्टेन होत नाही तोपर्यंत आपण अपसाईडचा विचार करणार नाही. आणि खाली आपली एक रेंज ठरलेली आहे, तुम्ही बघितलं असेल तर या रेंजवरती मार्केट सपोर्ट घेत आहे. इथे एक चांगली बाईंग आलेली आहे, इथूनच मार्केट रिव्हर्स पण झालेलं आहे. तर ही लेवल जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत आपण पुढचा ट्रेड घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे जवळपास एक रेंज आहे आणि ती आहे जवळपास 375 पॉईंटची. तर या रेंजमध्येच मार्केट राहण्याचा अंदाज आहे. शॉर्टर थोडंसं टाइम फ्रेम 1 आवरचे आपण जर घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की दुसऱ्या कुठल्या लेवल बनत नाही आहे. ज्या लेवल आपण आता ड्रॉ केलेल्या आहेत त्याच लेवल आपल्या बनत आहेत. एक प्रॉपर ट्रेड आपल्याला तिथनच मिळू शकतो. मार्केटमध्ये दुसरा काही खास लेवल बनत नाही आहे. 15 मिनिट मध्ये सुद्धा काही खास लेवल बनत नाही आहे. आता आपण फक्त मार्केट कुठे ओपन होणार त्यानुसार आपण काम करणार आहोत. मार्केट जर याच्या वरती ओपन झालं या 22,800च्या, तर मग मार्केटचा आपण बघूया. जर आपल्याला एक असं समजा तुम्ही की याच्यावरती ओपन झालं, एक हाय लावला, रिटेस्ट होत आहे किंवा इथेच मार्केट थोडंसं टाइम स्पेंड करत आहे आणि मग मार्केट वरच्या डिरेक्शननी मूव्ह करत आहे, तर 23,000पर्यंत आपलं टार्गेट राहू शकतं. आणि जर तसं नाही झालं, मार्केट इथे ओपन होत आहे, सस्टेन पण करत आहे, पण डायरेक्ट फॉल दिला, तर आपल्याला आपल्या लेवल्स माहिती असायला पाहिजे. 22,520 पर्यंत मार्केट येऊ शकतं खाली या पद्धतीने. आणि या सेम पद्धतीने मार्केट काम करणार आहे इथे सुद्धा. जर मार्केट खाली ओपन होतोय समजा या लेवलच्या, तर सेम पद्धतीने इथे यायला हवं, सस्टेन करायला हवं, मग ब्रेकआउट व्हायला हवं खाली किंवा वरच्या डायरेक्शनने. तरी मधातली लेवल क्रुशियल राहणार आहे आपल्याकडे 22,500ची. म्हणजे मधात ओपन झालं तर हे सुद्धा सेम राहणार. मार्केट ओपन झाल्यानंतर आपण पाहणार की मार्केट काय करत आहे. मार्केट एक रेंज बाउंड व्हायला हवं सुरुवातीच्या सेशन मध्ये, आणि मग त्यानंतर प्राइस ऍक्शन म्हणून मार्केटने काय करायला हवं, आपल्याला एक डायरेक्शन द्यायला हवी. अप साईडला मार्केट जाऊ शकतं किंवा मार्केट खालच्या डायरेक्शनला येऊ शकतं या पद्धतीने. तर लेवल प्ले करण्याचा प्रयत्न करूया आपण उद्याला. मार्केट कुठे ओपन होतं ते बघूया. लाईव्ह मार्केटला जॉईन करा. तुम्हाला ट्रेड अनालिसिस तिथे लाईव्ह मध्ये होतो. जो कुठला ट्रेड बनत असेल तो सांगितला जातो. लक्षात ठेवा, हे एक एज्युकेशनल पर्पज आहे. इथे कुठल्याही प्रकारचे कॉल टिप्स वगैरे ॲडवायझरी आपण प्रोव्हाइड करत नाही. वी आर जस्ट सेइंग दॅट प्राइस ॲक्शनचा अनालिसिस करून लेवल्स, डिमांड आणि सप्लाय झोनचा स्टडी करून आपण तुम्हाला सांगतोय आणि ओआयडीटीचा अभ्यास करून सांगतोय की मार्केट कुठे जाऊ शकतं. इट इज द गेम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी. तर कोणीही याला टिप्स किंवा कॉल्स किंवा ॲडवायझरी असं घेऊ नका. प्रोफेशनल पद्धतीने घ्या. प्रोबॅबिलिटीचा गेम आहे तर प्रोबॅबिलिटीनुसार काम करूया आपण. 5 मिनिटच्या कॅन्डल क्लोजिंगवरती आपण काम करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा,